नमस्कार, कॅम्पस अफेअरवरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. जितेंद्र जोशी ऑफकोर्स. तर आलेलो आहोत आपण पुन्हा एकदा खालसा कॉलेजमध्ये. खालसा कॉलेज, वाहेगुरु दा खालसा, वाहेगुरु दी फतेह. पण आता इकडे मराठीच मुलं आहेत सगळी. तर खालसा कॉलेजमध्ये पुन्हा एकदा नवीन एपिसोड. आजची लव लाईन. माझे मला आठवले तुझे तुला आठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, दोघांच्याही डोळ्यामध्ये जुने पाणी साठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, दोघांच्याही डोळ्यामध्ये जुने पाणी साठवले. जुने पाणी काळे काळे तरंगली तवंगात शिळ्या वासनांची बाळे. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, दोघांच्याही वेदनेला कुणीतरी दटावले. दोघांच्याही वेदनेला कुणीतरी दटावले. दटावले कुणी जरी दुभंगले जुने पाणी. दटावले कुणी जरी दुभंगले जुने पाणी, प्रगटली हिमगिरी. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, नकळत हातांमध्ये हात गेले गाठवले. नकळत हातांमध्ये हात गेले गाठवले. सावरला पुन्हा तोल, सावरला पुन्हा तोल, जरी कळे दोघांनाही जुने पाणी किती खोल. जुने पाणी किती खोल. माझे मला आठवले तुझे तुला आठवले. ऑफकोर्स विंदा करंदीकर सर. माझे मला आठवले तुझे तुला आठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, आपल्या दोघांच्या शपथींचे पाणी पाणी झाले. शपथांचे पाणी पाणी झाले. शपथांचे पाणी पाणी झाले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, आपणा दोघांच्या गुजगोष्टींचे, आपल्या दोघांच्या गुजगोष्टी आठवता माझे मन भांबावले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, तुझ्या ढापणी पडलेल्या डोळ्यांकडे बघून मी सारे काही विसरले. आता काही आठवत नाही. ओके. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, पण मला सध्या आता काय आठवतच नाही. वाक्यच नाही काय बोलायला. माझे मला आठवले तुझे तुला आठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, आणि तुझ्या बापाने तुला माझ्याबरोबर पाठवले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, पण एकमेकांना बघण्यात इतका वेळ निघून गेला की जे सांगायचे होते ते राहूनच गेले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, शंखपुष्पी पितोस वाटतं. एवढं सगळं आठवलं तुला म्हणून विचारते. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, आता सांगायला जाणार तेव्हा दोघे विसरले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, लगता मेरी याददाश्त वापस आ गई. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, लिहिता लिहिता मात्र सर्व काही विसरले. माझे मला आठवले तुझे तुला आठवले, स्वप्नात तीच येता, कधी संपतील माझ्या रात्री जागवणे. माझे मला आठवले तुला तुझे आठवले, तुला आठवून आठवून आता मी थकले. आठवून थकली आहे. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. अब जब सावन आता है तो सुलग सुलग जाता है मन और अगन लग जाती है. अब ये क्यों लगती है? तर पावसाचा आणि प्रणयाचा काय संबंध आहे? म्हणजे लहानपणी आपण 4थी 5वीत असताना आपल्याला एक प्रश्न विचारला जायचा की हे विश्वची माझे घर संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगितलेलं आहे, का सांगितलेलं आहे, कुणासाठी सांगितलेलं आहे, याच्यातून काय अर्थ अभिप्रेत आहे हे आपल्याला विचारलं जायचं. तर आज मी मुलांना विचारणार आहे, पाऊस रोमॅन्टिक का असतो? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर पावसात एकच प्रेयसी, एकच छत्री, एक प्रेयसी एक छत्री आणि एकटेच आपण आणि पाऊस. आणि मग म्हणजे एका छत्रीत छत्री, खरं तर छोटी छत्री. एकदा मला गंमत वाटते की लोक एवढी मोठी छत्री विकत घेतात ना, 4 माणसं बसतील, असं का विकत घ्यायचं? छोटीशी छत्री त्यातही दोघं कसे बसे मावण्याचा प्रयत्न करतात. आणि सरते शेवटी लांबचा प्रवास असेल तर दोघेही चिंब भिजलेले आणि मजा. तर पाऊस रोमॅन्टिक का असतो? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. अल्ला मेघ दे, पाणी दे, छाया दे रे. या मुली काही पळत होत्या इथून. त्यांना बहुतेक
असं मला म्हणाले की क्लासला यांना जायचं आहे, पण असं मला नाही वाटत पावसात कुणी क्लासला जात असेल. फिजिक्सच्या क्लासला, ऑब्विसली फिजिक्स शिकतो तर फिजिक्सच्या क्लासला जाणार. फिजिक्स या म्हणाल्या की आम्हाला फिजिक्सबद्दल विचारा, बाकी काही विचारू नका. तर मला सांगा, आपला जो सेगमेंट आहे त्याप्रमाणे पाऊस रोमॅन्टिक असतो, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. आपला सेगमेंट आहे पाऊस रोमॅन्टिक. अनुभवलं नाहीये. अनुभवलं नाही, पाहिलेलं पण नाही. पाहिलंय. काय एका छत्रीतून जातात एवढं. एका छत्रीतून जाताना कविता वाचायला मिळतात बालकवींच्या. बालकवींच्या एखादी कविता म्हण. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. प्रणय चंचला त्या राणीला अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसून गाणे गावे ठावतीला. पावसामध्ये मला फक्त एवढं माहिती की मला घरी जाऊन झोपायला फार आवडतं. असतो ना रोमॅन्टिक असतो, पण का असं आता ज्यांना जे लोक प्रेम करतात त्यांना माहिती का रोमॅन्टिक असतं. तर पावसात प्रणय का फुलतो, म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. पावसात म्हणजे नेहमीच असं वेगळं वाटतं. पाऊस पडला की सगळंच काही बदलतं. पावसात जी मजा असते ती कशातही नाही. म्हणजे काय काय मजा, काय मजा असते? मजा म्हणजे पावसात कुठेही फिरायला गेलं की आनंदच मिळतो. एकटीने गेलं तरी नाही असं नाही, मैत्रिणीबरोबर कोणाबरोबरही, इवन फॅमिली बरोबरही. ऐकूनच ॲटमॉस्फिअरच फार छान असतं. आप बताइए कि बारिश रोमांटिक क्यों होती? बेसिकली कहा जाए तो प्रस्तुत पंक्तियाँ हमारे जितेंद्र जोशी द्वारा लिखित हुई, उनसे कह रहा हूँ मैं कि पाउस रोमांटिक इसलिए होती है क्योंकि ये एकमात्र ऐसा मौसम होता है जिसमें आदमी छतरी के अंदर एक साथ चिपटा के घूम सकता है, पहली बात तो. और दूसरी बात ये रहती है कि बारिश में आदमी भीगा होता है तो अपने आप जैसे बोलते हैं ना, काफ़ी हद तक आदमी की कंपन होने लगता है. कंपन भावना भी जागृत हो जाती है. तो आगे क्या बोलूँ, सब समझदार लोग हैं. पाऊस रोमॅन्टिक असतो कारण पाऊस पडत असतो, गारगार पाणी असतं, थंडी वाजते आणि कोणी बरोबर असलं की मजा येते. कोणी म्हणजे कोणीही नाही. मग कोणीतरी स्पेशल. पण असं पावसातच असं का होतं, कारण काय असतं असं पावसात? काही जण छत्री मुद्दामून घेऊन येत नाहीत कारण त्यांना लिफ्ट पाहिजे असते छत्रीमध्ये. तू दिलीस कुणाला? नाही, मी छत्रीच घेऊन फिरत नाही. अच्छा, म्हणजे तू मी स्वतःच छत्री आणत नाही. अच्छा, म्हणजे तू लिफ्ट मागतेस? हो. ॲक्च्युली मला पहिला पाऊस आवडायचा नव्हता. नाही पण 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी माझा एक अफेयर झालेला एक मुलीबरोबर, मतलब दिलो जान जिगर से सब हो गया था. तो उसके साथ एक बार मतलब घूमने निकले, मतलब बरसात के टाइम, मतलब हर रोज़ मिलते थे, लेकिन बरसात के टाइम ऐसा हो गया कि मैं विंड शीटर लेके गया, उसने छतरी लाया, तो मेरे को कुछ करना था, मतलब उसके साथ चलना था. तो मैं क्या किया, मतलब बरसात है तो विंड शीटर उसको दे दिया, पहना दिया, और मतलब उसको दे दिया और भीगता रहा. तो बोली हाँ, उसके हाथ में छाता भी था. हाँ, ये किया. तो फिर आदमी वो बोली कि बाबा तू भीग रहा है तो आ जा छतरी में. तो उसके साथ चला गया. फिर तब से मेरे को बरसात एकदम बहुत अच्छा लगने लगा. टिकाऊ बरसात, रोमॅन्टिक बरसात. क्या बात आहे, वाह. पाऊस रोमॅन्टिक असतो कारण पावसामध्ये गारवा असतो आणि गारवा नेहमीच रोमॅन्टिक असतो. आणि गारवामध्ये थंडीत पण असतो की गारवा? थंडीमध्ये पण, पावसामध्ये जरा जास्तच गारवा. थंडीत गारठा असतो, पावसात गारवा असतो. करेक्ट. मराठी. आणि गारवा असल्याने मुली जास्त काय जवळ येतात, म्हणजे कधी पावसामध्ये भिजताना, छत्रीतून एकत्र जाताना. पाऊस हा रोमॅन्टिक असला पण थंडीसुद्धा तितकाच रोमॅन्टिक असते असं वाटतं. पण सध्या तू पावसाबद्दलच सांगा मला. पावसाबद्दल सांगायचं, पाऊस पडत असतो, थंड वाटत असतं, छान वाटतं. पण अजून काही मी आता दुसऱ्यांना आलेले आहेत अनुभव, मला काही आलेला नंतर दुसऱ्यांचा अनुभव तुला ऐकण्यात कधी आलाय? नाही, अजूनपर्यंत नाही. पण हिंदी पिक्चरमध्ये, मराठी गाण्यांमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे छान असतं. भिंतीवर हल्ली नावं खूप असतात, म्हणजे समीर लव्स पूजा, बदामात परत बाण वगैरे पण घातलेला असतो. प्रेमाच्या व्याख्या, कल्पना वेगळ्या आहेत, किंवा अगदीच कुणीतरी वेडा माणूस एकटं स्वतःचं नाव लिहून ठेवतो. घरातल्या भिंतीवर लिहिणं वेगळं, मी सुद्धा लिहितो घरातल्या भिंतीवर, म्हणून तर हे असं सुचतं. पण बाहेरच्या म्हणजे ज्या सार्वजनिक मालमत्ता आहे त्याच्या भिंतींवर आपण काही लिहू नये. त्याला मुलांना विचारत, हे काय भिंतीवर लिहितात वगैरे, का लिहितात?
स्वतःचं प्रेम व्यक्त करत असतील. मग भिंतीवर का करायचं प्रेम? त्यांना असं वाटत असेल की त्यातून सपोज त्या मुलीला माहिती नसेल त्याच्याबद्दल, तर मग तो तसं व्यक्त करत असेल तिच्या नेहमीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर. भिंतीवर यासाठी लिहितात कारण का ते बिग दिसतं ना, जरा प्रचंड मोठं असं, त्यात दोघांचं प्रेम, ते दोघांची नावं, त्यात तो तीर, तर एक आठवण म्हणून दिसावं. नाही, अजूनपर्यंत नाही. भिंत वगैरे आपल्याला असे प्रकार तर अजिबात आवडत नाही, कारण की भिंतीवर लिहिणं म्हणजे हे काय प्रेम व्यक्त करणे म्हणजे मला अजिबात आवडतच नाही. भिंतीवरती एक आठवण म्हणून आपण ग्रुपच्या फ्रेंड्सची नावं लिहितो, एक आठवण म्हणून की हा आमचा ग्रुप आहे, सगळ्यांनी नोटीस व्हावं की हे आमचे ग्रुप फ्रेंड्स आहेत म्हणून लिहितो. एखाद वेळेस लिहिलं असेल, जास्त सारखं नाही लिहत बस. आम्ही बेंचवर लिहिलेलं. बेंच दरवर्षी हां, बेंचेसवर वगैरे अख्ख्या ग्रुपचं नाव, काय काय कोड वर्ड्समध्ये. आणि हां, आय लव्ह शाहरुख, आय लव्ह ऋतिक. मला वाटतं प्लेन भिंती मुलांना चांगल्या बघवत नाहीत, म्हणजे त्याच्याकडे डिझाईन करावे किंवा आर्ट म्हणून एक स्वतःची कला दाखवण्यासाठी भिंतींवर उगाच कलेत. मग कलेत अगं असं नाही कधी काय असं एखादं निसर्ग दृश्य काढलंय किंवा काय असं कला नाही दाखवते ते, तिथे ते स्वतःचं नाव लिहितात, स्वतःचं नाव. तेच म्हणत ना, अशी प्लेन भिंत अशी बघवत नाही की असे हात शिवशिवतात की काहीतरी आपण पेंटिंग वगैरे करावं. लहान असताना शिवशिवायचे मी, भिंतींवर असे पेन्सिलने रेगोटा वगैरे मारायचे, तेव्हा मला आई माझी खूप फटकायची वगैरे. फटकवायची लहान असताना खूप, आता नाही करत. छान वाटतं भिंतीवर लिहिणं वगैरे. छान वाटतं. अशा नावाने भरलेल्या भिंती छान वाटतात, त्याच्या खाली नाही बरोबर वाटतात. असं नाही बरोबर वाटत. खास करून कॉलेजच्या भिंती नावाने, घरच्या नाही या कॉलेजच्या. घरच्या भिंतीवर आम्ही काही लिहित नाही. पण मग बडकुद्रे, अशी आडनावं, आडवळकर अशी आडनावं लिहिली तर तुला चालते भिंती? अशी साध्या भिंती नाही आवडतं बघ. आडनाव नाही, फक्त नावं, मुलांची फक्त नावं. फक्त नावं. मला काही मुलीच आवडत नाही. मुलीच आवडत नाही तुला? मुली आवडत नाही. तसं नाही, मी म्हटलं रे ते लिहिणं ते याच्यावर लिहिणं. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे की काय आयुष्यात? मुलीच आवडत नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही तसं नाही, म्हणजे असू शकतं असं काय. हां, आजन्म ब्रह्मचारी वगैरे नाही, तसं काय नाही. असं काय नाही ना. हां, काय मुली भिंतीवर लिहिणाऱ्या मुली आवडत नाही तुला? नाही, असं नाही. तुम्ही आता विचारलं की म्हणजे भिंतीवर लिहिणं तुला आवडतं का, म्हणजे मला अजिबातच आवडत नाही. कारण की लहानपणी जेव्हा लिहिलं तेव्हा बाबांनी एवढं मारलं आहे की ते अजून मनात रुतलंय. अजून मनात रुतलंय की कधी असं लिहिताना डायरेक्ट बाबांचा हात अडवतो. पण तुझ्या बाबांनी दुसऱ्या कोणी भिंतीवर लिहिताना त्याला मारलंय का तुझ्या बाबांनी? नाही, पण त्याला ओरडले, तेवढं आहे. ओरडले. चुकीचंच आहे, पण काय करणार, ते रक्तात आहे. कारण अश्मयुगीन काळापासून माणूस गुहेंवर चित्र बनवत आलाय. बरोबर. आणि तो गुण आतापर्यंत चालत आलाय, तेव्हा ते सोडवणं म्हणजे ते जे इतिहासात गेलेलं आहे ते हे पण इतिहासात जाणार. अर्थात. क्या बात आहे. म्हणजे इतिहासात आधी त्या ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा, दाना तिनका, कौवा मोती खाएगा. तो जब वो कोई कलाकार थे तो वो लिखते थे, लेकिन अब जो कोई है जिसको कुछ पता नहीं वो भी अपनी कला दिखाता है. लेकिन क्या बात है, आदतन है वो. हाँ, देखिए आप. नहीं, मुझे लगता है कि दैट दीवारों पे लिखकर वो अपने आप को बताते हैं कि वो बहुत पॉपुलर इस कॉलेज में, और नहीं है तो करना चाहते हैं पॉपुलर. नहीं है, बट आई फील दैट ये गलत है. आप कहाँ से हैं दोस्त? मैं तो रहने वाला यूपी का हूँ. यूपी के हैं आप? फिर भी इतने समझदारी से बात कर रहे हैं आप. नहीं वैसी बात नहीं है, लेकिन कब आना हुआ आपका बम्बई में? नहीं, मेरी पढ़ाई सब पंजाब में हुई है, चंडीगढ़ एंड RIMC देहरादून, वेस्ट इंडियन मिलिट्री कॉलेज. मिलिट्री कॉलेज के यहाँ आप, इसीलिए ये शिस्त म्हणूनच रहते राजा. डिसिप्लिन होना चाहिए ऑफ कोर्स. डिसिप्लिन होना चाहिए. जी सही बात है, लेकिन डिसिप्लिन छूटा नहीं उस कॉलेज में आने के बाद? डिसिप्लिन छूटा नहीं? नहीं, नेवर. आप ही नहीं छोड़ना चाहते? नहीं, डिसिप्लिन ब्लड में है. SMS आहे, बिन बादल बरसात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, साहिल पे समंदर के खजाने नहीं आते, उड़ने दो परिंदों को अभी शौक हवा में, फिर लौटकर कॉलेज के ज़माने नहीं आते. आपण शाळेत जेव्हा शिकत असतो तेव्हा टीचर आपण जेव्हा लहान असताना A फॉर आपल्याला काय विचारते, तुम्ही काय सांगाल सगळे? A फॉर ॲपल. जोर से बोलो. ॲपल. तर SMS मध्ये काय होतं? A फॉर ॲपल, जोर से बोलो, जय माता दी. जैसा कि सब लोग ने कहा कि दैट दे वांट टू एंजॉय दिस कॉलेज लाइफ, मुझे लगता है कि एन्जॉयमेंट तो बुढ़ापे में भी हो सकती है. फॉर एग्जांपल, कौन कहता है बुढ़ापे में रस नहीं, कौन कहता है बुढ़ापे में रस नहीं, अरे आम का मज़ा भी तब आता है जब वो पिलपिला होता है. सरफरोश मधली शायरी. सरफरोश शायरी गाण्याच्या अगोदर शेवटी. फूल खिलते हैं बहारों का समा होता है, फूल खिलते हैं बहारों का समा होता है, ऐसे ही मौसम में तो
दो दिल जमा होता है. इश्क जमा होता है. इश्क जमा होता है. काय? दो दिल जमा होता है. क्या बात आहे, व्याकरणाची पण ह्यानी. हा पुढे. इश्क जमा होता है. दिल की बातों को जुबाओं से नहीं, यह फसाना तो निगाहों से बया होता है. जुबाओं से नहीं, निगाहों से बया होता है. जुबा से नहीं, जुबाओं म्हणजे काय? जुबाओं काय म्हणजे? अरे भाई एक मिनट, ये कॉन्ट्रैक्ट साइन कर लो यार आप यहाँ पे. ये कॉलेज में इसकी हिंदी हिंदी भाषा की ओर जरा इनको ले जाइए. मुझे मराठी सिखा दे, मैं तुझे हिंदी सिखा देता हूँ. हाँ ये चलेगा. हाँ लेकिन दोनों कुछ तो यार. जुबाओं से बया होता है. एक मिनिट थांब जरा, मी तुला टोटरी देणार आहे. आमच्याकडे नाही, थांब जरा. एक टोटरी. बाबी बाप नावाची एकांकिका आहे. अच्छा माहिती आहे का? नाही. हां तर ती एकांकिका आहे, त्याच्यामध्ये कविता आहे संजय पवार लिखित. माझ्याच चेहऱ्याचा तो माझ्या समोर उभा होता. त्याला पाहून आनंद होतो. तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. राहतो उभा की दिसतो मीच मला. आरसा नव्हता समोर, तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. सिगरेट मी पेटवली फडॅक ती विझवून ज्याने कानाखाली वाजवली. तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी झोपलो होतो. अंथरुणासकट जो तिला सुद्धा घेऊन गेला. तो माझा बाप होता. अगदी शेवटचं. कंटाळून शेवटी मी माझे नावही विसरलो. पण आडनावासकट जो मागे उभा होता. तो माझा बाप होता. आकाश सारे माळून तारे, आता रुपेरी झाले तवारे. आकाश सारे माळून तारे, आता रुपेरी झाले तवारे. अंगभर थर 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 नाचवा नवा नवा प्रिये. तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा. वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा प्रिये. नभात ही चांदवा नवा नवा गारवा गारवा. असा हा गारवा अनुभवत मजा करा. हा एपिसोड इथेच संपला. पावसात भिजायला जातो मी. शक्य झाल्यास तुम्ही भिजा, मजा करा. कारण बारिशમાં ભીગવાનું, जी मराठी देखવાનું, मज्जानी नाही.